फिर कल देखो यहाँ जो है ना डॉक्टर के इसमें आ गए हम, खा ले। डॉक्टर के क्लिनिक में। और डॉक्टर जो है वो रेहान को पूछ रहा था तुमने कुछ खाया तो नहीं है। तो वो कल उसकी पार्टी हो गई थी ना, तो उसमें उन बच्चों ने कुछ खाया होगा एक दूसरे का। तो मैं बाजू में बैठी थी, उसको भी वो डॉक्टर है ये, वो चेकअप कर रहे हैं। तो ये सब कुछ चल रहा है अभी यहाँ। क्यों हो गया इसको ये सब चीजें? नहीं कंपनी में कौन से कंपनी का क्रीम है आपको? हाँ, मतलब जो भी आप जहाँ पे काम करते हैं वहाँ पे सबमिट करते हैं। वो बना के उसको अभी सोनाली मैडम है, वो बना के दे देगा। एक बार बात करें। आज है ना एकदम फ्रूट है ना एकदम पहले से कहा था तो सिवियर पैरालाइटिस बोले। पण असं अचानक कसं झालं डॉक्टर कालच तो गळा दुखतो ना इन्फेक्शन आहे, पण इन्फेक्शनचे कारण दोन असतात. एक तर सगळ्यात महत्त्वाचं व्हायरल आहे आणि सेकंड स्कारलेट किंवा रॅश आहे त्याच्या बॉडीवर. पण अजून त्याला रॅश वगैरे काही दिसत नाही आहे बॉडीवर. ठीक होईल ना? थोडा वेळ लागेल. तुला गरज पडली तर उद्या ब्लड टेस्ट करूया बाबूचं. गोळी खाताना तर सिरपच घेतात. सिरप घ्या. त्याला जर कन्फर्म करायचं तर स्कारलेट ना त्याला सीआरपी करणार लागतो. कशासाठी? स्कारलेट फीवर नावाचा स्कारलेट फीवर. त्याच्यामध्ये प्रेझेंटेशन सेम असतं, फक्त रॅश येते बॉडीवर. फक्त त्याला अँटीबायोटिकची गरज नाही तर नाही. बाकी आजाराला अँटीबायोटिकची गरज नाही. मग आता सांगू शकतो अँटीबायोटिक. अँटीबायोटिक डायरेक्ट नाही देऊ शकत. 10 दिवस लागतो, 10 डेज जायचं. 10 डेज कसं देणार असं इन्फेक्शन? जेवणच नाही करत आहे का कालपासून तो बिलकुल. तापाचे 10 ml वापरायची होती ना 10 ml. ताप आला तरच ना? अबाव 90 100. याच्या घरी फोटो काढून ठेवा आणि आम्हाला परत दाखवा. हे सकाळ संध्याकाळ औषध आहे, एक ट्यूब आहे, साड्यासाठी सोडलं तरी लाल आणि ORS चं पाणी. ठीक आहे.